आज ना सारंगला 2 वेळा अंघोळ घालायला लागली. कशी ते पुढे सांगते. हॅलो, मी स्नेहल. सो आमच्या दोघांना पण ना वांग्याचं भरीत खूप आवडतं. सो ठरवलं वांग्याचं भरीत बनवूयात. त्यासोबत कोथिंबीरच्या वड्या तळल्या. सारंग रोज त्याच्या बाबासोबतच जेवायला बसतो. मला आज हेअर वॉश करायचा होता. सो हेअर मसाज करायला मी ह्यांना विचारलं. सो हे लगेच रेडी झाले. सारंगने सुद्धा माझी हेअर मसाज करून दिली. सारंग बाबाकडे बघून सगळ्या गोष्टी फॉलो करत होता. बाबा जसे मसाज करत होता तसं सारंग माझी मसाज करून देत होता. त्यानंतर ह्यांना म्हटलं तुम्ही पण बसा, तुमची पण मी हेअर मसाज करून देते. सो त्यांची पण केली. सारंगला ना ऑलरेडी अंघोळ करून आत्ताच बाहेर आणलं होतं आणि त्याने ना डोर ओपन दिसला तो लगेच परत आतमध्ये गेला आणि परत जाऊन ओला झाला. सो त्याच्यामुळे त्याला परत अंघोळ घालायला लागली. सारंग नंतर झोपी गेला. मस्त एक झोप काढली. उठल्यानंतर कसा बसला होता आणि माझ्याकडे बघत होता. मला खूप क्यूट वाटलं. मी त्याची व्हिडिओ काढली. त्यानंतर इव्हिनिंगचा टाईम झाला. खाली गेलो. साबुदाणा वड्याची गाडी दिसली आणि मला ते खूप खाऊ वाटले. सो ते खाल्लं. थोडेफार फ्रूट्स घ्यायचं होतं, सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. सो नितीन रेकॉर्डिंगला मोबाईलला गेले होते. योगेश दादांनी माझ्यासाठी आणि सारंगसाठी खाऊ पाठवला. सो असा आजचा दिवस होता.